हॅलो शुभ सकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ना मस्त आहे ना आई म्हणत होत्या की आज आहे ना जरा कोळदाची जिलेबी खाऊशी वाटली आहे. तर थंडीचं वातावरण आहे त्यामुळे मग सगळ्यांनाच खाऊशी वाटली होती. तर आपण ती बनवूया. तर म्हटलं चला आज मस्त कोळदाची जिलेबी बनवूया आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया. कारण की मागच्या वेळेस भरपूर ताईंनी विचारलं होतं की याची रेसिपी दाखवा. तर इकडे मी थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे कोळदाचं आणि त्याच्यासाठी थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असं सगळं काढून धुवून वगैरे घेतलेलं आहे. तर आपल्याला थोडासा लसूण जास्तच घ्यायचं आहे कारण की लसूणमुळे ना थोडीशी टेस्ट छान येते. आणि इकडे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पण कापून मिक्सरमध्ये ठेवली आणि नंतर ती थोडीशी दळून घ्यायची, म्हणजे थोडीशी बारीक करून घ्यायची. आणि त्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाणे पण ॲड करायचे आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. तर काही ठिकाणी जाडसर राहिलेली आहे पण काही होत नाही, त्याला फोडणीला चालून जातं. त्यानंतर इकडे ना आता शेंगदाणे पण घेतले होते आणि इकडे सगळ्या वाट्यांमध्ये थोडं काढून घेतलेलं होतं आईंनी. शेंगदाणे पण घेतले आणि ते पण थोडेसे दळून घेतले, म्हणजे थोडेसे बारीक करून घेतले. आता इकडे सगळं सामान काढून घेतलं आहे. तर हिंग, हिरवी मिरची, जाड मीठ, बारीक मीठ आणि जिरे, तर हे सगळं काढलं आहे. तर आता तुम्हाला फोडणी देऊन दाखवते मी. तर पहिले आम्ही ना शेंगोळ्याला थोडीशी तेलामध्ये फोडणी देतो, नंतर त्यामध्ये शेंगोळे शिजवतो. तर कशी फोडणी देतो आहे मी नक्की सांगते तुम्हाला. पातेल्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे आणि अजून हिरवी मिर्च, हिंग आणि जाड मीठ हे सगळं टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग पुढे ना तुम्हाला दिसेल खूप छान आपली मस्त रशीला तरंग वगैरे आलेली होती. तर थोडंसं भाजून म्हणजे तळूनच घ्यायचं आहे हिंग वगैरे, त्यामुळे छान असा सुगंध सगळीकडे दरवळतो. तर घरात तर एवढा छान वास येत होता. आणि त्यानंतर आता इकडे शेंगोळ्याचं पीठ पण भिजवायचं होतं मला. तर म्हटलं चला पहिले आपण ना मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये पाणी वतायचं आहे. तर खूप छान आपला मसाला चांगला परतलेला होता, त्यामुळे छान कलर आला आहे रशीला हिरवा. आणि आता ह्या रशीमध्येच ना जाड मीठ टाकायचे आणि जे बारीक मीठ आहे ना ते आपल्याला पिठामध्ये मळण्यासाठी टाकायचं आहे. तर आता इकडे मी थोडंसं मिरचीचा गोळा काढून घेतलेला होता आणि फोडणी वगैरे देऊन झाली. आणि त्यानंतर आता मी पीठ मळायला घेतलेलं होतं. तर पिठामध्ये एक कटी पूर्ण जास्त पाणी काही ओतायचं नाही आहे. तर आपल्याला लागेल त्याच अंदाजात जात पीठ ठेवायचं आहे. तर हे पीठ आहे ना जास्त कडक पण नाही करती आणि जास्त मऊ पण नाही करत, कारण की मग ते वाळता पण आले पाहिजे. त्यामुळे मीडियम मापात आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. नंतर आहे ना ते असे टाकायचे आहे आणि उकळी फुटल्यानंतर गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवायचं आहे. वाफेने छान असे होतात. तर आजचा संपूर्ण दिवस आमचा किचनमध्येच गेला आहे. तर काहीतरी उद्योग आम्ही करत होतो. तर आज प्रदोष होता ना, त्यामुळे उपवास होता आईंना आणि मला. तर आम्ही ना छान असं मस्त रशी वड्या करणार होतो. त्यासाठी मी इकडे पीठ काढून घेत होती. तर आज आईंच्या हातच्या करणार होत्या. तर आईंच्या हातचं सगळ्यांनाच आवडतं. तर ताई, अरुणाताई सगळ्यांनाच आईंच्या हातची भाजी आवडते, त्यामुळे भाजी थोडीशी एक्स्ट्रा करणार होतो, त्यांनाही द्यायची होती. तर खूप छान मस्त आपल्या या रशी वड्या होणार होत्या.
तर मी फक्त खिशी घेणार होते, बाकीचं सगळं आईच करणार होत्या. तर इकडे ना आता आई भाजी टाकून घेत होत्या. त्यांना म्हटलं तुम्ही करून घ्या रशी आणि त्यानंतर मग मी माझं बाकीचं बघते. तर त्यांनी ना छान अशी इकडे रशीची तयारी वगैरे केलेली होती आणि रशी पण आपली होत आलेली होती आता. आज आईने आणि मी मिळून स्वयंपाक केलेला होता. तर आईने मस्त रशी आणि पातोड्या हे दोन्ही हे मेनू केलेले होते. मी मेथीची भाजी आणि दूध शेव भाजी. तर आज घरामध्ये खूप जास्त मेनू झालेले होते. तोपर्यंत मग मी बाकीचं काम आवरून घेतलं आणि आईंच्या हाताखाली पण थोडीशी मदत करत होते आईंना. तर आता आम्ही इकडे ना छान अशी खिशी घेत होतो. तर खिशी तर आपली खूपच सुंदर अगदी मऊ झालेली होती. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच. आणि खूप छान मस्त अशी रशी आणि पातोड्या आपला मेनू झालेला होता. शिव, मी तुला डिग्रीचं बटन बंद करून यायला लावलं. तर आता इकडे दूध शेवभाजीची पण तयारी झालेली होती. तर दूध शेवभाजीसाठी ना पहिले तेलात जिरे तडतडून दिले आणि त्यानंतर इकडे आता कांदा वगैरे टाकलेला होता. तर कांदाही आपल्याला थोडासा लालसर फ्राय होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टमाटी मसाले वगैरे ॲड करायचे आहेत. तर फक्त लाल तिखट मसाला आणि हळद पावडर हे दोनच मसाले त्यामध्ये यूज करायचे आहे. त्यानंतर ते थोडंसं चांगलं थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे. त्यामुळे मग मीठ घालायचं आहे टमाट्यामध्ये, म्हणजे त्याने टमाटा पटकन सॉफ्ट होतो. आणि त्यानंतर आता आपल्याला इकडे त्यामध्ये दूध टाकायचं आहे. पण मग मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतला की थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकायचं आणि नंतर दूध टाकायचं, म्हणजे शेवभाजीतलं दूध काही फुटत नाही. मिस्टरांना आहे ना दूध शेवभाजी आवडते, त्यामुळे म्हटलं चला आज मिस्टरांसाठी मस्त खास असा मेनू करू. तर मिस्टरांसाठीच मी दूध शेवभाजी करत होते. आणि एखादा 2 व्हिडिओ आहे ना उभे झालेले, कारण की ना रील्ससाठी शूट केलेले होते ना, मग तेच दाखवले. त्यानंतर कांदा टमाटी छान अशी परतल्यानंतर त्यामध्ये मी ना दूध ॲड केलं. तर दूध ॲड केल्यानंतर खूप छान असा मस्त कलर आलेला होता भाजीला. तर आता छान अशी आपल्याला थोडीशी उकळून द्यायची ती रशी, कारण की ह्या शेवभाजीसाठी ना आपल्याला कडक शेव काही लागत नाही. तर आपल्याला भावनगरी शेव लागते.
तर त्यामुळे तिचा आहे ना पटकन असा गाळ होऊन जातो. त्यामुळे मग लगेच नाही टाकायची ती, रशी उकळून घ्यायची आणि ज्या वेळेस आपल्याला जेवण करायला बसायचं आहे त्याच्या अगोदर 2 मिनिट टाकून घ्यायची. तर छान अशी आता आपली रशी इकडे उकळलेली होती आणि मी ना थोडासा बारीक गॅस करून पूर्ण भाजी शिजवून घेतली आणि त्यानंतर मग मिस्टर घरी आल्यानंतर मग मी त्यामध्ये ना शेव ॲड केली. तर आजचा व्हिडिओ आहे ना फक्त किचनवरचा शूट केलेला आहे. तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर कोणी ताई आहे ना चॅनल बघते पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर नक्की ताईंनो सबस्क्राईब करा. तर इकडे आपली छान अशी मस्त शेवभाजी तयार झालेली होती. तर खूपच छान मस्त अशी आपली शेवभाजी इकडे रेडी झालेली होती. तर चला बाय बाय.